नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट तडीपार व इतर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपींनी आखला होता. मात्र त्या अगोदरच पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकले. या कारवाईत तिघांना अटक केली आहे, तर अंधाराचा फायदा घेऊन तिघे जण पळून गेलेत. आरोपींकडून 2 कोयते, 1 पालघर, 1 लायटर पिस्टल, नायलॉन दोरे, मिरची पावडर, 6 मोबाईल, 2 मोटरसायकल व 1 स्क्रूड्रायव्हर असा 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अर्जुन सिंग सुरजित सिंग भादा, वय वर्ष 22, राहणार शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघे. सोहेल अलीशेर मिर्झा, वय वर्ष 22, राहणार बडार वस्ती, विश्रांतवाडी. रोमन दस्तगीर मुल्ला, वय वर्ष 20, राहणार चौधरी पार्क, दिघे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार बादशाह सिंग, पोलाद सिंग भोंड, राहणार दिघी. आकाश सुधीर साळवी, राहणार दिघी. चेतन उर्फ चेप्या पांचाळ, राहणार चक्रपाणी वसाहत, भोसरी अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध घेतला असता आकाश सुधीर साळवी, वय वर्ष 22, राहणार प्रेमसुंदर निवास, दिघे हा मिळून आला. खेड तालुक्यात सोमवारी 11 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2 भीषण अपघात झाले. यातील एक अपघात रात्री 11च्या सुमारास साखर मार्केट यार्डाजवळ झाला. यामध्ये एक मोटार आणि माल वाहतुकीचा टेम्पो यांची धडक झाली असून या 2 ते 3 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान दुसरा अपघात रात्री 12च्या दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर मोशी टोल नाक्यापासून काही अंतरावर खेड हद्दीत झाला. यात अवजड वाहनाने टोच दिल्याने झालेल्या अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात काढणीच्या कामांना वेग आला आहे. भात काढणीच्या कामाबरोबरच भात झोडणीची कामे देखील सुरू झाली आहेत. सध्याच्या विधानसभा निवडणुकीमुळे पुरुष मंडळी प्रचारात व्यस्त, तर महिला मंडळी रोजंदारीवर प्रचारपत्रके वाटपासाठी बाहेर पडल्यामुळे सध्या शेती कामांना स्थानिक मजूर मिळणे कठीण झाले आहे. दीपावलीच्या सुट्ट्या संपल्यानं माध्यमिक शाळांसह महाविद्यालये सुरू झाली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणामुळे मतदान केंद्रावर नियुक्ती झालेले माध्यमिक शिक्षक दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणामुळे शाळा सुरू झाल्या. मात्र शिक्षक निवडणुकीच्या कर्तव्यात अडकले आहेत. 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात वोटर स्लिपांचे वितरण बुधवारपासून सुरू होणार आहे. खेडमध्ये निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून घरोघरी जाऊन स्लिपांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. भोसे तालुका खेड या ठिकाणी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेच्या निमित्तानं गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपला बालेकिल्ला पूर्व भाग मजबूत असून पश्चिम भाग देखील माझ्या पाठीमागे उभा आहे. जनतेतून मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे लक्षात येत असल्याचा विश्वास खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. खेड तालुक्यात महायुतीला खिंडार पडले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीन गोरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष राजूशेठ चवळेकर यांनी महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांच्यापासून फारकत घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचे काम करणार असल्याचे त्यांनी घोषित केलं. यावेळी अनेक नगरसेवक उपस्थित होते. पत्रकार परिषदेत महायुतीच्या तालुक्यातील या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर आळंदी येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेत जाऊन पाठिंबा दिला. या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जो तालुका गुंडगिरीकडे चाललेला आहे, इथं हप्ते वसुली चाललेली आहे, MIDC मध्ये इथं गुंडगिरी चाललेली आहे, इथं वाळूच्या चोऱ्या होतात, इथं मुरुम विकला जातो, इथं यांचे 2 नंबरचे धंदे आहेत आणि अनेक वर्ष यांनी 20 वर्ष 2 नंबरच्या माध्यमातून या प्रतिनिधी म्हणजे तालुक्यातला जो
खंडोजी खोपडे, ज्याचं मी नाव ठेवलेलं गद्दार खंडोजी खोपडे, या चुकीच्या दिशेला तालुका परत जावा नाही म्हणून आम्ही आज हे मोठा निर्णय घेतलेला आहे. आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतलेला आहे, आम्ही शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, नितीन शेठ असन, मी असन, आम्ही सर्व जे काही घटना ज्या वेळेला आम्हाला विचारतील वरून पक्षाकडून आम्ही तालुक्यातली परिस्थिती आम्ही शिंदे साहेबांबरोबरच राहून उद्याच्या काळामध्ये बाबाजी शेठ काळे यांना आमदार करण्यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ आळंदी या ठिकाणी माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी झाली. या सभेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला वाटतं प्रचाराची गरजच नाही महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे हेच वातावरण आहे. त्यांनी सगळं काय दिलं, सत्ता दिली, सगळं दिलं, त्यांचाच पक्ष फोडला, त्यांचंच नाव चोरलं, त्यांचंच चिन्ह चोरलं. आळंदी येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आलेल्या आदित्य ठाकरे यांनी आळंदी येथील माऊली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे उद्धव ठाकरे प्रचार सभा घेत आहेत, दुसरीकडे आदित्य ठाकरेही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरेंकडून जाहीर सभेत महायुतीवर हल्ले चढवले जात आहेत. आदित्य ठाकरेंनी आळंदीतील भाषणातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तुफान टीका केली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बाबाजी काळे यांच्या प्रचार सभेत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आम्हाला राजकारणातून यांना संपवायचं आहे असं वाटलं. अगदी उद्या हे ठाकरे आडनाव लावूनही फिरतील. एक वेळ असा विचार करा, आम्ही राजकारणातून बाहेर झालो पण एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. बडोद्यातील रोड शोवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला? नरेंद्र मोदी सांगतील का, देतील का याचं उत्तर? तिथं कोणतीही निवडणूक ही नाही. महाराष्ट्राच्या नाकावर टिचून तरुणांचे रोजगार पळवून एअरबस प्रकल्प तिकडे नेल्याचा आनंद मोदींनी साजरा केला. आदित्य यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली. शेती कशी करावी, मुख्यमंत्र्यांकडून शिका. ते थेट हेलिकॉप्टरमधून शेतात पोहोचतात. शेतकऱ्यांना सांगा, तुम्ही किती वर्षापासून शेती करताय, पण तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? नाही. मग तुम्ही कसली शेती करताय? तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून शिका. ते बघा, नेहमी हेलिकॉप्टरमधून थेट शेतात जातात, अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांच्यावर थेट लढत होत आहे. यावेळी काळेंच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंनी आळंदीत सभा घेतली. या सभेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्ही नतमस्तक होतो त्यांच्या समोर, पण मोदी साहेब, शाह साहेब, आम्हाला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये काय प्रचार करायची गरज आहे का? दिला आमदार, चला मग पुढच्या सभेला निघतो मी, मग विजयाच्या मेळाव्याला येतो. का करण्यासाठी आहे? कारण ह्या महाराष्ट्रात जसं वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प त्यांनी उचलून नेला गुजरातला, तसाच एअरबस टाटा, बाय ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, डायमंड बोर्स, हे सगळ्याचं सगळं एकनाथ शिंदे आणि भाजपने उचलून नेलं गुजरातला. ठीक आहे, त्यांनी गद्दारी केली, आपल्याशी केली, पाठीत खंजीर खूप बसला, आपला पक्ष फोडला, पवार साहेबांचा पक्ष फोडला, पवार साहेबांचा तो परिवार फोडला, स्वतःचं सरकार बसवलं. मला वाटलं होतं की चला आम्हाला राजकारणातून यांना बाहेर काढायचं आहे, आम्हाला राजकारणातून संपवायचं आहे, परिवार म्हणून संपवायचं आहे, पक्ष म्हणून संपवायचं आहे. निशाणी चोरली, पक्ष चोरला, नाव चोरलं, कदाचित उद्या ठाकरे आडनाव लावून पण फिरतील हे लोक. पण हे सगळं केल्यानंतर तुम्ही जी गद्दारी केली, एकनाथ शिंदेने जी गद्दारी केली, ती फक्त काही आमच्यासोबत नाही केली, महाराष्ट्रासोबत गद्दारी केलेली. आणि याचं कारण एकच आहे, कारण जर आम्हाला तुम्हाला संपायचं होतं, आम्हाला राजकारणातून बाहेर काढायचं होतं, ठीक आहे काढा, काही हरकत नाही. 1 मिनिटासाठी विचार करा की आम्ही राजकारणाकडून बाहेर गेलेलो आहोत, आम्ही राजकारणातच नाही होत. पण हे सगळं केल्यानंतर जेव्हा भाजपचं सरकार स्थापित झालं इथे,
स्वतःची घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवले, गद्दार मुख्यमंत्री बनवले. हे सगळं केल्यानंतर तुम्ही एक तरी चांगला प्रकल्प गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात का आणू शकला नाहीत? एक तरी उद्योग या राज्यात का नाही आणू शकला? ज्या राज्यभरात MIDC आहेत, कुठे 5 स्टार MIDC असतात, कुठे MIDC असतात. अनेक माझे तरुण मित्र मैत्रिणी संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो, हैराण आहेत, त्रस्त आहेत, फिरतात सगळीकडे की जॉब कुठे, जॉब कुठे. कोण स्पर्धा परीक्षेसाठी बसतं. कुठच्या कामगारांना काढलं? ठीक आहे, तुम्हाला भेटतं, पण 5 लाख नोकऱ्यांच्या संध्या अशा तरुणांच्या त्यांनी हिसकावून घेतल्या आणि पाठवल्या त्यांनी गुजरातला. राग कुठेतरी मनामध्ये आहे, दुःख कुठेतरी मनामध्ये आहे. जखम माझ्यावर जी झाली आहे ती प्रत्येक तरुणावर झालेली आहे. आणि ह्याच जखमेवर मीठ सोडण्यासाठी परवाच मोदी साहेबांनी येतील आता परत प्रचाराला, वाटतं येऊन पण गेले असेल किंवा येतील, नाही येतात. त्यांना विचारा जर आले तर की मोदी साहेब, तुम्ही परवाकडे जो बरोड्यामध्ये रोड शो काढला तो कशासाठी काढला होता? बरोड्यात निवडणुका नाही आहेत, गुजरातमध्ये निवडणुका नाही आहेत, लोकसभेच्या निवडणुका आत्ता होऊन गेलेल्या आहेत. मग तुम्ही नेमका रोड शो तो कशासाठी काढला होता? कोणी सांगू शकेल मला कोणासाठी काढला होता तो रोड शो? एअरबस टाटासाठी काढला होता. त्यांना आनंद ह्या गोष्टीचा होता की बघा, महाराष्ट्राच्या नाकावर ठेचून कसं आम्ही, टिचून कसं आम्ही महाराष्ट्राच्या तरुणांच्या जखमेवर मीठ सोडून कसं आम्ही महाराष्ट्राकडून एअरबस टाटाचा प्रकल्प हिसकावून घेतला आणि आणला गुजरातमध्ये. आलेले परवाकडे महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब कधी येतात, कधी अमित शाह साहेब येतात. मग आम्हाला एक एक असे चॅलेंज देत असतात. काल परवाकडे कोणीतरी इथे येऊन गेले, सांगितलं की काँग्रेसला आम्ही चॅलेंज देत आहोत, शिवसेनेला आम्ही चॅलेंज देत आहोत की काँग्रेसकडून शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल 2 काहीतरी चांगले शब्द घ्यावेत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मोत्सव सप्तशतकोत्तर वर्ष 750वे वर्ष चालू असून त्यानिमित्ताने आळंदी देवस्थानच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच सप्तशतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून भाविकांना यंदा कार्तिकवारी सोहळ्यात माऊलींच्या रथोत्सवात प्राचीन असलेला 150 वर्षे जुना लाकडी रथ पाहता येणार आहे. 23 फूट उंच आणि अंदाजे 1,200 किलो वजन असलेल्या या रथातून माऊलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडणार आहे. सध्या देवस्थानाकडून रथाची डागडुजी आणि रस्त्यावर चालण्याचा सराव चालू आहे. यामुळे ज्या रथातून रथोत्सव चालू करण्यात आला अशा मूळ लाकडी रथातून यंदाचा रथोत्सव पाहण्याचे साक्षीदार भाविक ठरणार आहेत. आळंदी नगर परिषदेच्या वाहनतळामध्ये वारकऱ्यांकडून शुल्क आकारले जाते, मात्र संबंधितांकडून त्यांना बनावट पावती दिली जाते. दुसरीकडे शहरातील काही गुन्हेगार नियमित संकलित झालेल्या पैशातून कर्मचाऱ्यांकडून हप्ता घेऊन जात असल्याची चर्चा आळंदी शहरात आहे. यामुळे वाहनतळातून जमा झालेल्या पैशातील नेमका वाटा किती याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे. एकंदर नगर परिषदेचे वाहनतळ म्हणजे जमा झालेल्या रकमेवर अधिकृत डल्ला मारण्याचे साधन बनले आहे. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर तसेच माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविक आळंदीत येतात. मात्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वाहनतळाच्या सुविधेच्या नावाखाली भाविकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ती न होण्यासाठी वाहनतळ मोफत करण्याची मागणी वाहनचालक, भाविक तसेच आळंदीकरांकडून होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.